नमस्कार. मीन राशीच्या जातकांसाठी पुढील 48 तास येणारे 2 दिवस तुमच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देणारे ठरणार आहेत. मी तुम्हाला घाबरण्यासाठी नाही तर ज्योतिषशास्त्राच्या आणि ग्रह नक्षत्राच्या अचूक गणितानुसार सावध करण्यासाठी आले आहे. मीन राशीच्या मित्रांनो, तुमच्या कुंडलीत सध्या अशा काही हालचाली घडत आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. एका बाजूला अचानक होणारा धनलाभ आणि संकट निवारण, तर दुसऱ्या बाजूला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून मिळणारा धोका. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. एक अशी स्त्री जी तुमच्या खूप जवळ आहे, पण तिच्या मनात तुमच्याबद्दल भयंकर विष कालवलं गेलं आहे. ती तुम्हाला मोठा धोका देण्याच्या तयारीत आहे. हो, पण थांबायला जागा नाही. कारण याच 2 दिवसात तुमच्या घरात एक अशा व्यक्तीची पावले पडणार आहेत, ज्याच्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं भाग्य बदलून जाईल. घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास होईल. तर हे येणारे 2 दिवस तुमच्यासाठी वरदान ठरणार की महासंकट? गुप्त शत्रूंचा पराभव कसा करायचा, या सर्व प्रश्नांची खरीखुरी आणि अचूक माहिती ज्योतिषशास्त्राच्या आधारे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक मिनिट तुमच्यासाठी लाख मोलाचा आहे. चला तर सुरू करूया वेळ न घालवता. मीन राशीच्या मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की येणाऱ्या 2 दिवसात नक्की कोणती ग्रहांची स्थिती तुमच्या राशीवर प्रभाव टाकत आहे. मीन राशीचा स्वामी देवगुरु बृहस्पती गुरु आहे. सध्या गुरुची दृष्टी आणि चंद्राचे गोचर तुमच्या राशीसाठी अत्यंत संवेदनशील बनले आहे. तर या काळात तुमच्या राशीच्या अष्टम आणि द्वादश म्हणजेच 12व्या भावामध्ये ग्रहांची अशी युती होत आहे जी गुप्त गोष्टी बाहेर काढते. अष्टम भाव हा संकट आणि अचानक मिळणाऱ्या धनाचा असतो, तर 12वा भाव हा गुप्त शत्रू आणि खर्चाचा असतो. यामुळेच हे 2 दिवस तुमच्यासाठी अत्यंत दुधारी तलवारी सारखे असणार आहेत. एकीकडे यश तर दुसरीकडे मानसिक तणाव, अशी स्थिती निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या 2 दिवसात तुमची निर्णय क्षमता कशी राहील हे आपण सविस्तर पाहूया. व्हिडिओ तुम्ही 1 मिनिटही किंवा 1 सेकंदही स्किप करू नका. तर आता आपण त्या महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया ज्यासाठी तुम्ही सर्वात जास्त चिंतित आहात. तो म्हणजे गुप्त शत्रू. मीन राशीचे लोक स्वभावाने खूप दयाळू, भावनिक आणि सर्वांवर पटकन विश्वास ठेवणारे असतात. तुमची ही सवय सध्या तुमच्यासाठी अडचण ठरत आहे. ज्योतिषशास्त्र सांगते की तुमच्या कुंडलीतील राहू आणि शुक्राच्या विशिष्ट स्थितीमुळे पुढील 48 तासात तुमच्या आसपासचे गुप्त शत्रू सक्रिय होणार आहेत. हे शत्रू समोरून वार करणार नाहीत, तर पाठीमागून डाव रचतील. कारण शत्रू कधीही समोरून वार करत नाही. त्याची एक सवय असते, नीट सवय, पाठीमागून वार करण्याची. विशेषतः सावधानता म्हणजे स्त्रीकडून धोका आहे. मीन राशीच्या पुरुषांनी आणि स्त्रियांनीही या 2 दिवसात एका विशिष्ट स्त्रीपासून अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. ही स्त्री तुमच्या नातेवाईकांपैकी, तुमच्या मित्रपरिवारातील किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणची असू शकते. ती वरून खूप गोड बोलेल, तुमच्या सुखदुःखात सामील असल्याचा आव आणेल, पण आतून ती तुमच्या प्रगतीवर जळत आहे. ती तुमच्या घरातील गुप्त गोष्टी किंवा तुमच्या बिझनेसचे सिक्रेट्स बाहेर लीक करू शकते. तिच्या सांगण्यावरून घरातील वातावरण बिघडू शकते. त्यामुळे या 2 दिवसात कोणत्याही स्त्रीवर आंधळा विश्वास ठेवू नका. तुमच्या मनातील किंवा पैशांच्या व्यवहारातील गोष्टी शेअर करू नका. कसं असते माहिती आहे का मंडळी, नजरहटी दुर्घटना घटी, अशी सध्या तुमची स्थिती होणार आहे आणि आहे सुद्धा. पण मित्रांनो, निराश तर होण्याची गरज नाही, अजिबात गरज नाही. कारण जिथे ग्रहांची वक्रदृष्टी आहे तिथेच देवगुरु गुरुची कृपाही तुमच्यावर बसणार आहे. या 2 दिवसात तुमची अनेक दिवसांपासून रेंगाळलेली संकटे अचानक दूर होणार आहेत. जर तुमच्यावर कर्ज असेल, कोर्ट कचेरीची कामे मॅटर असतील किंवा आरोग्याची मोठी समस्या असेल, तर या 2 दिवसात तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल.
अचानक धनलाभाचे योग. होय, ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीला या 2 दिवसात अचानक धनलाभ होण्याचे प्रबळ योग आहेत. हा धनलाभ कसा होऊ शकतो? तर पहिलं म्हणलं तर अडकलेले पैसे परत मिळणे. तुम्ही कोणाला दिलेले पैसे जे बुडीत खाली निघाले होते ते अचानक परत मिळू शकतात. दुसरं, पैतृक संपत्ती म्हणजे जुन्या जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या व्यवहारातून मोठा फायदा होऊ शकतो. तिसरं, व्यवसायात मोठी डील. जर तुम्ही व्यापारी असाल तर अचानक एखादी मोठी ऑर्डर किंवा ग्राहक मिळून मोठा आर्थिक फायदा होईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आलेला पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च होणार नाही याची काळजी घ्या. मीन राशीच्या जातकांनो, आता आपण त्या सर्वात सुंदर आणि शुभ संकेताबद्दल बोलणार आहोत, जो तुमच्या घरात आनंदाची लाट घेऊन येणार आहे. तर या 2 दिवसात तुमच्या घरात एक अशा व्यक्तीचे आगमन होणार आहे, जिला ज्योतिषशास्त्रात भाग्यविधाता मानले जाऊ शकते. ती व्यक्ती एखादा लहान मूल असू शकते, एखादा आध्यात्मिक गुरु किंवा तुमचा एखादा जुना निशुल्क मित्र सुद्धा असू शकतो. या व्यक्तीच्या घरात येण्याने किंवा तिच्याशी झालेल्या एका सकारात्मक संवादामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होईल. जर घरातील सदस्यांमध्ये सतत वाद होत असतील तर या व्यक्तीच्या मध्यस्थीने ते वाद मिटतील. त्यांच्या शुभ पावलांमुळे तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन सुखकर होईल. या व्यक्तींचा आदर करा आणि त्यांच्या पाहुणचार मनापासून करा, कारण त्यांच्या रूपाने स्वतः ईश्वर तुमच्या घरात सुख घेऊन येत आहे. तर मीन राशीच्या मित्रांनो, येणारे 2 दिवस तुमच्यासाठी परीक्षा पाहणारे आणि दुसरीकडे अथांग सुख देणारे आहेत. गुप्त शत्रू आणि धोकेबाज स्त्रीपासून स्वतःला वाचवण्यासाठी आणि धनलाभाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार काही सोपे उपाय आवर्जून करावे. उपाय पहिला, या 2 दिवसात रोज सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे गुप्त शत्रू कमजोर होतील आणि तुमचाच विजय होईल. उपाय दुसरा, हनुमान चालीसाचे पठण करा. यामुळे येणारे कोणतेही संकट टळणार आहेत. उपाय तिसरा, कोणालाही या 2 दिवसात उसने पैसे देऊ नका आणि घरातील महत्त्वाच्या गोष्टी गुप्त ठेवा. दुसऱ्याला सांगत बसू नका. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही या माहितीचा योग्य वापर करून तुमचे येणारे 2 दिवस अत्यंत सुखाचे आणि समृद्धीचे बनवाल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या राशीबद्दल अशीच खरीखुरी आणि सखोल माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तुमचे येणारे 2 दिवस मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम.